सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे गेल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते। विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत। आमचं काय चुकलं, आता लढायचं जनतेच्या कोर्टात असं म्हणत पोस्टर व्हायरल करण्यात आलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडून। संजय, काय नेमका सांगलीत कुजबूज होतीये? लागवी कालच विक्रम सावंत असतील, काँग्रेसचे नेते विशाल पाटील असतील यांनी काल पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांच्यामध्ये आशा निर्माण होती की उद्या आपल्याला 100% काँग्रेसची उमेदवारी मिळणार म्हणून। आणि त्या संदर्भात त्यांनी खुलासा सुद्धा केलेला होता की उद्या उमेदवारीची सांगलीमध्ये गुढी उभा करणार म्हणून। त्यामुळे एक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला होता। त्यामुळे आज पत्रकार परिषदेमध्ये काय होणार यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। पण ज्यावेळी शिवसेनेनं चंद्रकांत पैलवान चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त झाली। कारण गेल्या 17 वर्ष सांगलीमध्ये हा काँग्रेसचा बालेकिल्ला, या ठिकाणी खासदारकी ही काँग्रेसचीच आहे। फक्त 2 टर्म भाजपचे इथं उमेदवार निवडून आलेले संजय काका पाटील, त्यामुळे यावेळी सुद्धा काँग्रेसलाच उमेदवारी मिळेल अशी शंका होती। मात्र चंद्रहार पाटलाला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यामुळे प्रचंड नाराजी काँग्रेसकडनं व्यक्त करण्यात आलेली होती। आणि त्यामध्ये संजय राऊत सांगलीला येऊन गेलेले होते आणि त्यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या बाबतीत त्यांचं विमान गुजरातला धडकेल असं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे प्रचंड नाराजी होती। तरी सुद्धा आज जर का उमेदवारी मिळाली असेल तर ती नाराजी थांबलेली असती। पण आज जी काय उमेदवारी शिवसेनेची जाहीर झाली चंद्रहार पाटला, त्यामुळे प्रचंड रोष कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झालेला आहे। कार्यकर्ते आता स्टेटस टाकत आहेत, पोस्टर टाकत आहेत, आमचं काय चुकलं, आता आमचा चेंडू जनतेच्या कोर्टासमोर। एक प्रकारे त्यांनी विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असं यावरून दिसत आहे। लागवी निश्चित, पण या सगळ्या संदर्भात संजय आता तरी माहिती मिळते का विश्वजित कदम आणि विशाल पाटील नेमके कुठे आहेत? या सगळ्याविषयी तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच, पण याविषयी बोलण्याकरता विक्रांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सांगलीचे काँग्रेसचे नेते। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय नेमकी आता चर्चा नेमकी काय होते जेव्हा ही जागा खरं तर काँग्रेसला मिळावी याकरता तुम्ही सातत्यानं आग्रही होतात, पण आता मात्र ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्यावर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? काय म्हणतात कार्यकर्ते? नाही, या संदर्भात सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसला मिळावी, आवाज येतोय तुमचा, व्यवस्थित बोला, सलग बोला। आम्ही मेरिट प्रमाणे ही सीट आम्ही मागत होतो, त्यामुळं हा झालेला जो दुर्निर्णय आहे तो खरं तर दुर्दैवी आहे। पण या संदर्भातली जी काय आमची भूमिका आहे ती येणाऱ्या काळात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतला जाईल। अगदी, पण आता नेमकं काय करायचं असं ठरवलंय? कारण आमचं काय चुकलं असं म्हणत सवाल उपस्थित करत आता लढायचं जनतेच्या कोर्टात असे पोस्टर व्हायरल होत आहेत। अगदी तुमच्यापर्यंत सुद्धा पोस्टर पोहोचला असेल? हो, या संदर्भातला जी काही कार्यकर्त्यांची जी काही भावना आहे ती काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची जी भावना आहे आता आहे, आणि त्या माध्यमातून जे आमचे नेते विश्वजित कदम साहेब, विशाल पाटील ही एकत्रित एक बैठक घेऊन त्यांनी जो काही आदेश देतील त्याप्रमाणे येणाऱ्या काळात आम्ही निर्णय घेऊ। अगदी शेवटचा सवाल सावंत साहेब, खरं तर नाना पटोले म्हणतात की या सगळ्या संदर्भात जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी होऊन निश्चित नाराजी दूर करू, काय वाटतं तुम्हाला? नाही, या संदर्भातला जो सेनेचा जो उमेदवार देण्यात आलेला आहे तो सेनेचा उमेदवार साधारणतः या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसात ते प्रवेश करतात, त्यांना तिकिटाचा आग्रह देतात, तुमचं तुम्ही परस्पर जाहीर करताय। ही लोकसभेची जागा एकीकडे तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा एकीकडे नारा देत आहे, आणि खऱ्या अर्थानं ज्या सांगली लोकसभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचं मेरिट असताना, विशाल पाटलांचं मेरिट असताना त्यांना डावलण्यात आलेलं आहे। हे तर खरं आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धगधग आहे। अगदी धन्यवाद सावंत साहेब, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.